नेत्यांची धाकधूक वाढली। अखेरीस लोकसभा निकालाची घडी आली। लोकसभेचा निकाल जाहीर। लोकसभा निकालात कोणाची बाजी? अखेर कोण ठरला भारताचा पंतप्रधान? इलेक्शन ब्रेकिंग। लोकसभा निवडणुकीचा महानिकाल लाईव्ह धायडे सर पाहू शकतात। लाईव्ह अपडेट आहे। गांधी 295 की मोदी 400 पार? कुणाचं सरकार? अखेरीस सर्वांची उत्सुकता शिगेला लागली। जनरल इलेक्शन मतमोजणी संपत आली आहे आणि ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी निकाल जाहीर केला आहे। लोकसभा इलेक्शनवर 24 लाईव्ह मेगा रिझल्ट अपडेट। जरा हे आकडे पहा। भाजप 243 जागा, काँग्रेस 101, NDA 300, इंडिया 233 व इतर 18 असे आकडे आहेत। ह्या आकडेवरून निष्कर्ष नक्कीच सत्ताबदल होऊ शकतो। पंतप्रधानासाठी सर्वप्रथम बहुमत हे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर पक्षाची घटना। पंतप्रधान निकषासाठी पक्षाची घटना महत्त्वाची आहे। बाकी पंतप्रधान हे संविधानानुसार कार्यकारी प्रमुखाचे पद आहे। लोकांनी निवडलेले प्रतिनिधी ही पंतप्रधानाची नियुक्ती करतात। लोकसभा इलेक्शनविषयी सामान्य माहिती। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या 19 एप्रिल ते 1 जून 2024 पर्यंत 18व्या लोकसभेच्या 543 सभासदांसाठी हे 7 टप्प्यामध्ये सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या। याचा निकाल आज जाहीर झाला। हे पाहू शकतात लाईव्ह लोकसभा मीटर। या मीटरमध्ये तुम्ही पाहू शकतात भारताचा पंतप्रधान कोण होणार। साहजिकच ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत असेल त्याची सत्ता केंद्रात होणार। तुम्हाला काय वाटते? तुमचं मत काय? तुमच्या मते भारताचा पंतप्रधान कोण व्हावा? जरूर कमेंट करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा। व्हिडिओबद्दल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा इंटरेस्टिंग पुढील अपकमिंग व्हिडिओमध्ये। तुम्हाला आभार। आपल्या पुढील कार्यक्रमाची हिंट महावितरणची स्मार्ट मीटर खेळी पहा लाईव्ह धायडे सर्वार।